वळूयात पुढील बातमीकडे। पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या निष्ठावंतांनी आंदोलन केलंय। मुंबईत झालेल्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। हातामध्ये डिझेल घेऊन आत्मदहनाचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला। मुंबईत झालेल्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजप कार्यालयाबाहेर हातामध्ये डिझेल घेऊन कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर भाजपच्या निष्ठावंतांनी आंदोलन केलेलं आहे। मुंबईत झालेल्या प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। भाजपमध्ये सध्या इन्कमिंग वाढलेली आहे आणि आयात केलेले उमेदवार नको अशी भूमिका निष्ठावंत घेताना पाहायला मिळत आहे। अशाच एका पक्षप्रवेशाबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। मुंबईत झालेला पक्षप्रवेश त्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। तर याआधीही राज्यभरातील अनेक ठिकाणी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती। भाजपमध्ये इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होता आणि नंतर आलेल्यांना उमेदवारी मिळते असं या भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि तीच नाराजी या आंदोलनाच्या माध्यमातून पाहायला मिळते। हातामध्ये डिझेल घेत या भाजप कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता भाजप या आंदोलनाची कशी दखल घेतं ते पाहणं महत्त्वाचं आहे। भाजपमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। इतर पक्षातील कार्यकर्ते, मोठे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करतात। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, आपण जर पाहिलं तर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांच्या संदर्भात अनेक जण प्रश्न उपस्थित करतात आणि वेळोवेळी असे भाजप कार्यकर्ते हे आंदोलन करताना देखील आता पाहायला मिळत आहे। भाजप आता या आंदोलनाची कशी दखल घेईल ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर आज मुंबईमध्ये जे आहेत ते 20-21 जणांचे प्रवेश करण्यात आले। यामध्ये पुण्यातील खूप मोठी नावं जी आहेत ती पाहायला मिळत आहेत। एकंदर भाजपकडे ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इच्छुकांची संख्या आहे तीच मोठी आहे। जुने कार्यकर्तेच मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुक म्हणून आहेत आणि त्यातच मोठ्या प्रमाणामध्ये दुसरीकडे प्रवेश देखील दिले जात आहेत आणि या सगळ्यामुळे भाजपमध्ये चिंतेची लाट जी आहे ती होतीच, परंतु ती आता उफाळून आलेली पाहायला मिळते। पुण्यातील भाजप कार्यालयासमोर आपण आता आहोत। हे भाजप कार्यालय आहे। इथं काही दिवसांपूर्वी मोठी गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत होती आणि आता हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे आहे ते रोष व्यक्त केला जातोय। या रोषाचं कारण हेच आहे की अमोल देवळकर नावाच्या एका व्यक्तीचा प्रवेश जो आहे तो आज करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच हे सगळे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत। अशा पद्धतीने अमोल देवळकरांनी काही दिवसांपूर्वी मांसाहाराचं वाटप जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर देखील 1000 किलो चिकन जे आहे ते पुण्यामध्ये वाटलं होतं, कारण का त्यावेळेस ते अमोल देवळकर उबाटा शिवसेनेमध्ये होते आणि त्यामुळे हा सगळा रोष होता। आता हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले पाहायला मिळत आहेत। तुम्ही अशा पद्धतीने आंदोलन करताय, हे सगळं आंदोलन करताना तुम्ही पक्षाची परवानगी घेतली का किंवा पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात तुम्ही आंदोलन करताय? पक्षाला अंधारामध्ये ठेवून पक्षाच्या विरोधात आंदोलन करत नाही, पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आंदोलन करत नाहीये। हा पक्षाच्या विरोधात आंदोलन करत नाहीये, पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात आंदोलन करत नाहीये। ही जे आंदोलन आहे हे फक्त त्या अमोल देवळकरांच्या विरोधात आहे की जो नक्षली संघटनेला पैसे पुरवतो, जो शिवाजी द अंडरग्राउंड मोल्ला भीम मोल्ला ह्या ज्या नाटकाचा फायनान्सर आहे, ते जे हिंदूंनी ते नाटक बंद पाडलं, त्या नाटकाला फायनान्स करून ते नाटक हिंदूंनी बंद पाडलं। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन मुख्यमंत्र्यांनी गोकुळाष्टमी रोहन, त्यामुळेच या भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या पक्षप्रवेशामुळे हा रोष पाहायला मिळतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।